आणि संविधानाचा सन्मान करायला, संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे, तो फक्त एकच नेता आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि कोणताही मुद्दा असो, कोणतंही आंदोलन असो, वंचित बहुजन आघाडी लढत राहतं. आमचा एक आमदार खासदार नाही, आमचा एक मंत्री नाही, संत्री नाही, तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी, मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतीये. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये SRAच्या विरुद्ध मोर्चा काढणं, अडाणीच्या मिरिटच्या विरुद्ध मोर्चा काढणं, प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं, गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं, कंत्राटी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले, अजून कोणी करू शकलेलं नाही. दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होतं, टॉर्चर करण्यात होतं, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिलं होता